जय गजानन श्री गजानन गणगण गणात बोते। तर फ्रेंड्स, मी भरपूर असे गजानन महाराजांच्या मंदिरातले शेगावचे व्हिडिओ टाकलेले आहेतच आणि भरपूर टाकते। तर हे बघा, गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये हा मंडपाचा वगैरे हा पूर्ण व्हिडिओ मी मागचा टाकलेला आहे। तर मंडप वगैरे टाकला, आधीचा मंडप पूर्ण हवेने उडाला होता म्हणून हा नवीन मंडप टाकण्यात आला। आणि आम्ही माऊलींचं दर्शन घेतलं। दर्शन घेतल्यानंतर मग आम्ही आता चाललो आहे प्रसादालयाकडे, अर्थातच प्रसादासाठी। तर बघूया आपण आता तिथे किती गर्दी आहे किती नाही ते कळेलच। हे बघा, बापरे, भरपूर अशी गर्दी आहे। तर गजानन महाराजांच्या मंदिरात भरपूर असे भाविक येत असतात, ज्यांना अनुभव आलेले आहेत ते। आणि अर्थातच माऊलींचा प्रसाद घेण्यासाठी सगळेच आतुरच असतात, कारण त्या माऊलींचा आशीर्वाद आहे त्या प्रसादामध्ये। तर हे बघा, भरपूर माझ्या मागे पण भरपूर अशी गर्दी आहे आणि पुढे पण भरपूर अशी गर्दी आहे। भरपूर म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणचे लोक आलेले आहेत। मी भरपूर जणांना विचारलं की तुम्ही कुठले म्हणून, तर पूर्ण महाराष्ट्राच्या बाहेरचे सुद्धा लोक तिथे आलेले आहेत, कारण माऊलींवर भरपूर जणांचा विश्वास आहे। तर मंदिरामध्ये पण भरपूर अशी गर्दी होती आणि आम्ही इथे प्रसादालयात आलो तर इथे सुद्धा भरपूर अशी गर्दी आहे। आणि हे बघा, तिथे अन्नपूर्णा माता महादेवांना अन्न देते, म्हणजे पळीमधून त्यांना जेवायला देते, असं खूप छान असा पुतळा आहे तिथे। ह्या प्रसादालयामध्ये भरपूर अशी गर्दी असते। सकाळी 9 ते रात्रीच्या 9पर्यंत जेवण असतं। तर जवळजवळ 3-4 मजल्यापर्यंत जेवायचं असतंच तिथे। तर आम्ही 2-3 दिवस होतो, तर आमचा बऱ्याच वेळेस एखाद्या वेळेस दुसऱ्या किंवा तिसऱ्या मजल्यावर आमचा नंबर आलेला आहे जेवणासाठी, कारण कालचं पॅक झालं की ते दुसऱ्या मजल्यावर पाठवतात आणि दुसऱ्याच मजल्याचं पॅक झाल्यानंतर मग तिसऱ्या मजल्यावर। अगदी व्यवस्थित सिस्टमॅटिक काम आहे तिथलं। खरंच शेगावचं संस्थानचं खरंच खूपच कमाल आहे। अगदी काडी नाही, कचरा नाही किंवा वादावाद नाही किंवा कुठे काही भांडण नाही की यांचा नंबर मागे की आम्ही पुढे, असं नाही। म्हणजे कोणीही भेदभाव करत नाही, सगळ्यांना सारखं समजलं जातं तिथे। आणि हे बघा, इथे जेवायला भरपूर जण बसलेले आहेत इकडच्या साईडला आणि इकडच्याच मागच्या मागे भरपूर अशी रांग आहे। आणि इथे प्रसादामध्ये बघा, तुम्ही बघू शकता पोळी, बटाट्याची किंवा कुठलीही फळभाजी, म्हणजे आम्ही 3 दिवस होतो तर प्रत्येक वेळेस वेगवेगळी फळभाजी आली। एक वेळेस वांगे बटाटे, एक वेळेस बटाटे आणि चवळी मिक्स, वाटाणे बटाटे मिक्स, अशी कुठलीही फळभाजी असते। त्याच्यानंतर भात, वरण आणि अर्थातच माऊलींचा आवडता प्रसाद म्हटलं म्हणजे पिठलं पोळी आणि शिरा किंवा लाडूचा प्रसाद असतो। गुरुवारी शक्यतो लाडूच असतो आणि इतका चवदार आहे याला इतकी छान चव आहे की खरंच अप्रतिम असं जेवण होतं। आणि विशेष म्हणजे सगळं गरम गरम पदार्थ असतात, हे कंटिन्यू स्वयंपाक चालूच असतो तिथे। खूप सुंदर अशी चव आहे। आणि हे बघा, शिरा आहे आज। मागच्या व्हिडिओमध्ये बघा मी लाडूचा होता, तर तो सुद्धा व्हिडिओ टाकलेला आहे। तर खूप छान असं, आणि असं नाही की ते एक वेळेस दिलं जेवायला आणि नंतर विचारलं नाही, तर ते प्रत्येक वेळेस आपल्याला जागेवर येऊन विचारतात की तुम्हाला अजून काही हवं आहे का म्हणून। तर अगदी पोटभर असं जेवण असतं आणि विशेष म्हणजे निःशुल्क आहे, कुठलंही शुल्क लागत नाही, कुठलाही एकही रुपया लागत नाही इथे जेवणाला। हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि अशी ट्रस्ट कुठेही नाही, जगातच कुठे नाही, भारतातही नाही आणि जगातच कुठे नाही। आणि इथली व्यवस्था, प्रत्येकाच्या मुखामध्ये माऊली हा शब्द, म्हणजे ते प्रत्येकाला माऊली याच्याने हाक मारतात। जसे काही आपण म्हणतो की प्रत्येकाच्या मुखात देव असतो, प्रत्येकामध्ये आपण देव बघतो, तर तसं ते प्रत्येकामध्ये देव बघतात। जशी काही माऊलीच आहे आणि आपण माऊलीच आहोत बा, प्रत्येकाला माऊलीच्याच रूपाने बघत असतात। आणि खालच्या मजल्यावर माऊलींचा हा खूप सुंदर असा मोठा फोटो आहे आणि तिथे भरपूर जण व्हिडिओ फोटो काढतच असतात। आम्ही सुद्धा काढले, मागे सुद्धा काढले होते। तर हे बघा, खूप छान असा माऊलींचा फोटो आहे। आम्ही भरपूर फोटो आणि व्हिडिओ दोघंही काढले माऊलींचे। ते प्रत्येकजण, अगदी वयस्कर लोकंसुद्धा तिथे फोटो व्हिडिओ करतच असतात।
कंटिन्यू जेवण चालूच असतं कंटिन्यू. आणि जेव्हा आपण दुसऱ्या तिसऱ्या मजल्यावर जेवण करतो तर तेव्हा खाली यायला तिकडच्या साईडला जिना आहे, त्या जिन्याने खाली येता येतं आणि डायरेक्ट खूप वेगळा ट्रॅक आहे तो. आपण जिकडून एंट्री करतो तर त्याच साईडला आपल्याला उतार आहे आणि त्याच साईडने आपण जाऊ शकतो. पण जेव्हा खालच्या मजल्यावर जेवण करतो तर हे बघा, त्याला इकडच्या साईडला पायऱ्या दिल्या आहे आणि हा वेगळाच पोर्शन आहे. तर हा बघा खूप वेगळा, म्हणजे आम्ही जेव्हा मागच्या वेळेस आलो होतो तेव्हा इथे काम चालू होतं, खूप मोठ्या ट्रॅकचं काम चालू होतं आणि आता ते ट्रॅकचं काम कंप्लीट झालेलं आहे. तर गुरुवारचा जो मी एक व्हिडिओ टाकला आहे त्यात तो पूर्ण ट्रॅक मी टाकलेला आहे. बघा खूप सुंदर असा आहे, भरपूर लांबपर्यंत कितीही भक्त आले तरी पण त्यांना उन्हातानाचं उभं राहता येणार नाही किंवा काहीही त्यांची गैरसोय होणार नाही असं आहे. प्रत्येक ठिकाणी पाण्याची व्यवस्था, प्रत्येक ठिकाणी आपल्याला जर बाथरूमला वगैरे जायचं असेल तर तसंही जाऊ शकतो. कितीही वेळ लागला तरी कुठल्याही भक्ताची गैरसोय होणार नाही. असं खूप सुंदर असा ट्रॅक आहे. तिथे आपण मी टाकलेला आहे गुरुवारचा व्हिडिओ, त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता. तर आमचं महाप्रसादालयामधून प्रसाद घेतल्यानंतर आम्ही आता बाहेर आलेलो आहेत आणि हा ट्रॅक बऱ्याच वेळेस आपल्याला बघायला नाही मिळत. खाली ज्यांनी जेवण केलं असेल, ज्यांनी प्रसाद घेतला असेल तर त्यांना हा माहितीच असेल, पण मग दुसऱ्या तिसऱ्या मजल्यावर ज्याचा नंबर लागला असेल तर त्याला हा ट्रॅक माहिती नाही. खूप वेगळाच जागा आहे ती, खूप छान जागा आहे. आणि हेच आपण माऊलींचं दर्शन घेऊन बाहेर आल्यानंतरची ही जागा आहे. पहिल्या दिवशी भरपूर वारा वादळ पाऊस झालेलं होतं आणि नारायण महाराज मंदिराच्या साईडला तिथे खूप मोठं एक झाड होतं, खूपच जुनं झाड होतं, त्याची भरपूर सावली पडायची. तर ते झाड एकदम जोरदार वारा वादळामुळे पडलं होतं आणि त्याच्यानंतर मग दुसऱ्या दिवसापर्यंत त्यांनी पूर्ण आवरली साफसफाई. वाटतही नाही की कालच्या दिवशी खूप जोरदार पाऊस झाला असेल इथे किंवा काडी कचरा काहीही नाही आजूबाजूला. अगदी स्वच्छता, अगदी झाडझूड. खरंच शेगावच्या ट्रस्टची कमालच आहे की एक काडी कचरासुद्धा इतके लोक येतात, अक्षरशः भरपूर भाविक आलेले असतात. किती ते मी सांगू पण शकत नाही, अगदी इतके भाविक आलेले असतात. तर एवढ्या लोकांचा किती काडी कचरा, चप्पलची धूळ, कशाची घाण काय, तर एक कंटिन्यू काम चालू असतं तिथे. आणि हे बघा पहिल्या दिवशीच झाड पडलं आणि ते झाड पडल्यानंतर आज असं वाटतही नाही की ते झाड पडलं असेल म्हणून. पूर्ण क्लीन केलं आहे त्यांनी आणि पूर्ण कापड वगैरे लावला आणि हा बघा मुळासकट ते झाड पडलं आहे, खूप मोठा खड्डा पडला इथे. तर इतकं क्लीन केलं त्यांनी अगदी रात्रीमधून. पहिल्या दिवशी संध्याकाळी झाड पडलेलं आणि दुसऱ्या दिवशी बघा आता आम्ही इथे 10 10:30 झाले असतील कदाचित किंवा 11 झाले. तर पूर्ण एवढ्या टायमामध्ये म्हणजे रात्रीमधूनच त्यांनी पूर्ण सगळं आवरलं. किती कमाल आहे इथल्या संस्थांची, खरंच खूपच स्वच्छता आहे. आणि सगळ्यात विशेष म्हणजे प्रत्येकाच्या मुखामध्ये माऊली हा शब्द एक, कोणीही रागात किंवा संतापात इतके लोक येतात तरी कोणावरही कधी असं जाणवलं नाही की ते ओरडले किंवा काही बोलले असतील म्हणून.